कुठे राहिलात अण्णा? सयाजी, ए सयाजी, अण्णा, ओ अण्णा, अरे अभिरामा, तीन सांजे नका कापू नको. पूर्वा दिवो लाव देवा. पूर्वा काय करतो बेटा? दिवा लावते. नको लाव दिवो. आई अगं पण ते का पण काय पडलेली नाही असा ना. रवान ते का अंधारात. जवसर घो माझं सुखरूप येत नाही ना तवसर दिवो लावायचो नाही. अगो कालपासून हात जोडते त्याच्या पुढे. सांगतोय घराची वाट चुकलेल्या माणसा घराचा रस्तो दाखव. पण नाही, तो पण यांच्याच बाजून उभं राहिलो. वहिनी काळजी नको करू ना, येईल दादा घरी परत. काळजी तर वाटतली ना अभिराम भाऊजी. कोण काय सांगू बघत नाही त्यांच्याबद्दल. मूग गिळून गप बसायचा आणि दुसऱ्या काळजीत टाकायचा. का काय नाही, मी काय ऐकणारा नाही. आत्ताच्या आता ना त्यांना शोधूक बाहेर जातोय. पण एक घराच्या बाहेर पडायचं नाही. दत्ता कायक झालेला नाही एवढाच सांगतोय. बघ सत्याचा ओके काळजी कर. हॅलो हॅलो पूर्वा. बाबा, बाबा कुठे आहात तुम्ही? हॅलो, खय असास हो आणि कसे असास? काय हो तुमका जाताना सांगून जाता येत नाही? सर माझा जीव वर खाली होता. आणि खय असास तर सांगा. आणि माका सांगा तुम्ही येतास की मी येऊ थैस? आलास काय हो काय? तू उपाशी असास? सरिता, माका सांगा कोणाच्या सांगण्यावर गेला होतास बाहेर? सरिता ऐक. ऐक ना, माका वाटलेलाच होता. हेनीच पाठवला असताना तुमका. सरिता तोंड बंद कर आणि ऐक फोन दी. एवढा काय बोलूचा तुमका? औशी वांगडा माझ्या वांगडा बोला. सरिता ऐक फोन दी. मी दुसऱ्याच्या मोबाईलवरनं बोलतोय. ती लवकर बोला बोला. औशी वांगडाच बोला. येवा बोला. अगं हॅलो 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 भाऊ, एकच मिनिट हा. फोन कट झालो. परत परत लावतोय. हा याची पण काही दिसत नाही. चालू झाला का फोन? त्या नंबरवरून फोन आला होता ना, त्या नंबरवर परत फोन करून बघ. अभिदा, तो नंबर बिझी येतोय. हा मग दादा कॉल बॅक करत असेल. थांब जरा. एवढा काय बोलूचा औशी वांगडा? जबायले वांगडा बोलू शकत नाही तर औशी वांगडा बोलूचा? अभिराम भाऊजी सांग होतय ना काहीतरी काळा बेरा म्हणान याच असतला. हॅलो हॅलो पूर्वा, तुझ्या औस असा सर. हो. ऐक, मका आईशी लय महत्वाचं बोलूचा. सरळ आईच्या हातात मोबाईल दे. आजी बाबांशी बोल. दी बोला. औशी वांगडाच बोला. आणि दारू पिऊन पैसे होत ना ते पण औशी काढणं घेवा तुमच्या. झालंय मी ना तुमका परका झालं. इतकी वर्ष औषध घराबाहेर काढलेला ना त्या औषध पाठ बघूचा नव्हता. तिच्या वांगडा बोला. बोला मन भरून बोला.
माका कळल्याशिवाय रवाचा नाही. बरोबर शोधून काढीन मिसाळीत असय मी. हा दत्ता, काय झाला? आहे तू सयाजीक लांब घेऊन येऊ सांगितलं. मी लांब घेऊन येले, लय लांब घेऊन येले, गोव्यात घेऊन येले. पण अरे काय झाला? आहे सयाजी पळालो. ये बाय, आहे सयाजी म्हणजे अण्णा. होय, अण्णा जिले होते अंगात. मी लय अडवूचे प्रयत्न केले पण त्यांच्या पुढे माझं काय चालत काय. हा पळान गेले. सयाजीच्या अंगात पावसात शिरलेलो काय माहित, वाऱ्यासारखं पळालो. आहे तू घाबरू नको, त्याका लय लांब घेऊन येलंय. त्याका गाडी गावची नाही, आणि गावली ना तर युग त्याका 4 तास लागतील. अरे मग ये ना स्टेशनात शोध, डेपोत बघ, पण थैसरच रोखते का. कावेरी बाहेर पडूचा नाही, मी ते का बंधन घातलंय. सकाळच्या उपाय होतले, पण तवसर ना सयाजी येता कामा नाही हाय सर. आणि हा बघ, तुका सापडलो नाही ना तर तू हैसर निघाली. हा माका पण युग सकाळ होय. तो सर बघते काही दिसता काय. तो जर निघालो ना तर त्याका पण पोहोचू पाठ होय. ठेवते. म्हणजे ह्या सगळा हिचाच कारस्थान असा तर सुचल्या कळव भया. म्हणजे काय हा आता सगळा बाहेर येत. सयाजी, ए सयाजी, हाय हाय ओ भाऊ, असो असो धिप्पाड मिशीवालो उंच माणूस दिसलो काय? नाही नाही होत सर. अहो असो खाकी पॅन्ट असा, जांभूळ कलरचा शर्ट असा. नाही दिसत नाही. नाही नाही सयाजी, 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 ए सयाजी, सयाजी, सयाजी. ए इंदू नाईक, अगं ए म्हातारे बाहेर ये. अगं तुला काही काळ वेळ आहे की नाही? मला काळ वेळ चांगली समजते, कळलं ना. पण तिची म्हातारी आहे ना, तोंड सांभाळून बोला, नीट बोलायचं. अभिराम, तुझ्या आईला मी प्रेमानं मिठी मारली असती, पण तुझी ती आई, तिची कटकार असताना तिचं वागणं बघतोयस ना तू. अगं काय केलंय तिने? आणि तुला आधी पण सांगितलंय, तुझा नवरा कुठे आहे ना हे माहिती नाही आम्हाला. तुला माहिती नसणारच ना, कबूल आहे, तुला माहिती नसणार. पण ती आतमध्ये जी लपून बसली ना, त्या तुझ्या आईला सगळं माहिती असणार आहे. बोलाव तिला. ए इंदू नाईक, ये बाहेर. बोलवूची गरज नाही. हा लपान नाही बसले, बोलवू बोल. हे माझा नवरा. आता सगळा बाहेर येईल. माका सांगूक तयार नव्हती ना म्हातारी. आता बोल. काय विचारते मी, कुठे आहे सयाजी? या प्रश्नाचं उत्तर तुला आधी पण दिलेलं आहे, आणि आता पण हेच उत्तर. अभिराम, मी तुला विचारलेलं नाही. मला याचं उत्तर तिच्याकडनं हवंय, तुझ्या आईकडनं हवंय. काय चालला तुझा? कित्या तोंड मिटन बसलं? आयता सरिता म्हणता दत्ता खय गेलो तुका माहित असा. आयता सुसल्या घोवाक शोधू केला ता म्हणता सयाजी खय गेलो तुका माहित असा. तुका जर माहित असा तर सांगणच नाही की त्या काय लपवून ठेवतो. सांग बघी सगळा काय ता. तिला सांगायचं नसेल तर मी सांगेन ना. माझ्या नवऱ्याला हिनेच लपवलंय. काय खरंय की खोटंय? आणि दत्ता पण त्याच्यासोबत आहे ना? ह्या बघ, एक मिनिट, तर काही उत्तर देऊन टाळू नकोस, कळलं ना? मला सगळं कळलंय. सरिताने मला सगळं सांगितलं. तिने तुझं फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय. अगं वहिनी काय? तसं मी काय बोलणार नव्हतं, पण गप किती राहावा. माझ्या गोवाचा प्रश्न हा. माका तर काय ही बाई सांगूक तयार नाही ना.
आता हे का तर सांगूच लागत ना. सांगते सगळ्या सांगते सगळ्याचो सोक्ष मोक्ष लावूचोच हा. चल माझ्या वांगड्या. अगं कुठे? मी नेईन थैसर आणि हा कोणी आमच्या मागसून यायचा नाही. चल गो चल गो. आई हो खय घेऊन जात असते का? सावकाश ना, माझे पाय दुखतायत. कार घेतली असती ना आता. कुठे चाललं सांग ना. सोक्ष मोक्ष लावूचा ना मग हे चलत राहू. चल. एक मिनिट. तू काय करतेस ते मला माहित नाही, पण याने जर सयाजीला त्रास होणार असेल सोडणार नाही मी तुला. सयाजीची काळजी हा तुका. अरे तुका होणाऱ्या त्रासापेक्षा ना माका होणारा त्रास मोठो असा. माझ्या सुनेसाठी काय तुझा काय संबंध आता? संबंध असा लय मोठो संबंध असा. असा नाही कळतला. चल तू चल चल. हळू ना. ए बाबा, अरे वाज हळू चालाय रिक्षा. अरे आमच्याकडे हळूहळू काय नसता, मनासारखी चलवतय. अरे रेल्वे सुद्धा पाठी काढतय. कोण आहे हो? अरे माणूस हा, पण ह्याची वागणूक माणसासारखी नाही. अरे फक्त रिक्षाचे किती पुढे गेलो तो. नाही नाही हे बाबा, ह्या काहीतरी भयानक हा. ह्या भयानक हा काहीतरी. अण्णा हो कुठे आहात? किती उशीर. या ना लवकर. अण्णा अगं सोड सोड. इथे कशाला आणलंस मला? इथे सयाजी नाहीये माहितीये मला. मग इथे येऊन काय उपयोग? हे बघ, मला माझा नवरा हवाय, कळलं ना? आणि या बैक अण्णा. काय बोलतेस तू? कावेरी तुझी आऊस असा ह्याच्यावर तुझा विश्वास बसलो ना, आणि तुझ्या आवशीचा आणि ह्यांचा काय चाललेला ह्या तुका माहित असतला. जितकेपणी त्यांका जवळ येऊक दिलंय नाही मी. या घरात त्यांका संसार करूचा हा, पण मी तो करूक देऊचय नाही. पण या सगळ्याशी सयाजीचा काय संबंध? अगो तुझ्या घोवा. सयाजी ह्यांनी धरल्याने हा. काय? तुझ्या औशीन हेंका भुरळ पाडल्यान आणि अजून त्यांची पाठ सोडणार नाही हा. नाही नाही, मी या सगळ्यावर विश्वास कसा ठेवू? बसतलो विश्वास. स्वतःच्या डोळ्यान बघलस ना की बसतलो विश्वास. फाटेक सयाजी स्वतः आहे सर येत. काय पहाटे? वय ह्यांचा येणं असा सहज होणारा नाही हा.
आणि एवढ्या लवकर येते तसं वाटणार पण नाही. या अण्णा. अण्णा, किती वेळ वाट बघायला लावली. मला जहा ना त्या सगळ्या डोळ्यासमोर असा. या ना. सयाजी मध्ये अण्णा नाईक.